सगळ्या युवकांना आणि नमस्कार। आज या खाशेल्या पत्रकार परिषदेत आमच्याबरोबर हाजीर आसात आमचे काँग्रेस पक्षाचे CWCचे मेंबर बाब गिरीश चोडणकर, काँग्रेस पक्षाचे CLP लीडर बाब युरी आलेमाव, तसेच आमचे दोनूय साउथ गोवा आणि नॉर्थ गोवा इंचार्ज तसेच आमदार बाब एल्टन डिकोस्टा आणि आमचे आमदार बाब कार्लोस फरेरा। आणि आज जे डिक्लेअर झाल्या साउथ आमचे नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट ॲडव्होकेट श्री रमाकांत खलप आणि साउथ गोवाचे कॅन्डिडेट बाब कॅप्टन विरियाटो फर्नांडीस। आयची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आपयल्या कित्याक आज आमचे दोनूय मतदार पार्लमेंटरी मतदारसंघाचे कॅन्डिडेट हे जाहीर जाल्यात आणि म्हाका खात्री आसा की पुराय गोंयची जनता, पुराय गोंयच्या लोकांचे विचार आणि गोंय लोकांचो आवाज पार्लमेंटान मुखार हाडपाक, लोकांचे अडचणी जे गोंयचे प्रश्न आसात, गोंयचे मुद्दे आसात, हे पार्लमेंटान आमचे दोनूय कॅन्डिडेट जिखून येतकीच खासदार जातकीच हे मांडटले ही हांव आशा बाळगिता आणि तांकां वूड लायक टू Thank you so much. दोनूय कॅन्डिडेटांक परबी आणि म्हाका खात्री आसा की फुडले एक म्हयनो जो कॅम्पेनिंगाचो आसा हे रिगरस कॅम्पेन ऑन ग्राउंड जातली आणि गोंयची जनता जी आज ह्या भ्रष्ट जुमला पार्टी सरकाराचेर जे आज विटल्यात, गेल्ली 10 वर्सां हांणी लोकांक जी आश्वासनां दिल्ली, जे गोंयचे मुद्दे आशिल्ले, प्रश्न आशिल्ले, जे या सरकारान सोडोवंक ना, ते 7 जून जेन्ना निकाल येतलो आणि इंडिया आघाडीचे जेन्ना सरकार या देशान जातले तेन्ना दोनूय खासदार एक गोंयचे प्रश्न मिटयतले। फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे CLP लीडर विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमाव तुमकां संबोधीत करतले आणि मागीर पयले सुवातेर मागता आमचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे हांगा आशिल्ले CWCचे मेंबर बाब गिरीश चोडणकर, पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, तशेंच दोनूय आमदार बाब दक्षिण गोंयचे इंचार्ज बाब एल्टन डिकोस्टा आणि उत्तर गोंयचे इंचार्ज कार्लोस फेरेरा, तशेंच दोनूय आयचे दिसाचे म्हाका दिसता कॅन्डिडेट जे काँग्रेस पक्षान दक्षिण गोंयचे कॅप्टन विरियाटो फर्नांडीस आणि उत्तर गोंयचे ॲडव्होकेट रमाकांत खलप, दुसरे सगळे आमचे पार्टीचे सगळे वेल विशर आणि म्हज्या मोगाळ पत्रकार भावनो भयणीलो, आज म्हाका दिसता खरेंच जेन्ना काँग्रेस पक्षान जाहीर केली की दोन्ही कॅन्डिडेट जावं बाब कॅप्टन विरियाटो फर्नांडीस आणि ॲडव्होकेट रमाकांत खलप आणि गोंयभर जो म्हाका दिसता आज जो एक हॅप्पी जावन आमकां कितलेशे फोन येले आणि खरेंच काँग्रेस पक्षान दुबावना, मातसो टायम लागलो, बट आफ्टर ड्यू कंसल्टेशन विथ द पब्लिक म्हाका दिसता एंड विथ द कॉर्पोरेशन आमचे हिंगा CWCचे मेंबर हे बाब गिरीश चोडणकर जावं फ्रांसिस्को साद्दिनाई हेंकाय हांव मनांतल्यान काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा, कित्याक दुबावना आज
कॅन्डिडेटाक सपोर्ट करपाक तेमी मुखार ते सरतले दुबावना. आज भावादो भयणीदो जे कॅन्डिडेट काँग्रेस पक्षान दिलेले आहेत, जावं कॅप्टन विराटो फेर्नांडीस who is a retired officer in the Navy, is a Kargil war hero, and he's been moving around and raising issues of Goa and Goans all across the state. He's been very vocal. तशेंच जे म्हाका दिसता आमचे भाई एडवोकेट रमाकांत खलाप, he's been an ex-law minister and definitely has performed very well when he was Goa's law minister. He has been a loyal soldier also of the Congress party. आज जेन्ना हे दोन उमेदवार आमी गोंयकाराक दिलेले आहे, it is the need of the hour today, and I also like to जे आमचे इंडिया अलायन्साचे पार्टनराकूय हांव देव बरें करूं म्हणटा, and it is definitely the need of the hour for us all to work together as team India. दुबावना ही गेम आमी जिखतलेच. पूण आज म्हाका तुमकां सांगपाक सोदता is the Congress party has given two candidates, one who is a legal luminary and definitely will work to protect the constitution of India, that is the need of the hour. One who has been a war veteran, will try to save every inch of land in Goa. आणि आमी जेन्ना आज हे दोन्ही कॅन्डिडेट गोंयकारा मुखार आमी घातलेले आहे, हांव गोंयकारा कडेन मागता, कित्याक आमी विधानसभेन झगडटा एज ऑपोजिशन, बट डेफिनेटली जे मेन इश्यू आहे, जे लोकसभेन गाजपाक जाय, जावं म्हादय, जावं अनएम्प्लॉयमेंट, जावं टायगर रिझर्व, हे इश्यू आज मेन डबल ट्रॅकिंग, जावं हे क्रोनी कॅपिटलिस्टाचे जे हे कोल लॉबी, हे सगळे इश्यू लोकसभेत पावपाक हे दोन्ही they are very vociferous. दुबावना they will work till the last, they will fight for Goa. आणि the reason for the delay was that the Congress party also analyzed, and I believe when the screening committee gave their decision, it was up to the CEC. They took some time, but I am confident and I thank all the other, now Member of Parliament Francisco Sardinia, all the other aspirants, that we have to work together. There can be only one candidate, but आज जे issue, important issue गोयींचे आहे, जे highlight जावपाक जाय, definitely we have given someone who they are not into any corruption or nothing, but I am quite confident that गोयींकाराच्या आशीर्वादान the Congress party and the India Alliance, all the alliance partners, all of us will work together, and I am confident that in the near days to come, both the North Goa and the South Goa seat will be in the Congress, will be in the Congress party. म्हणजे पहिले म्हणजे आमच्या जी INC नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा कॅन्डिडेट डिक्लेअर केल्यात. आमचे बाब रमाकांत खलाप फॉर नॉर्थ आणि बाब कॅप्टन विराटो फॉर साऊथ, तांकां दोगांयकूय बेस्ट विशीस दिवन तांकां कॉंग्रॅच्युलेट करता आणि अपेक्षा धरता की गोंयचो साबार जनता जी ह्या सरकाराचेर, राज्य सरकाराचेर रागार आसा, ज्या तरेन हो सरकार चल्ला त्या सरकाराचे नाखुश आसात. तशेंच केंद्र सरकारान जे जे अच्छे दिनाचे वादे केल्ले, एम्प्लॉयमेंटाचे वादे केल्ले, म्हारगाय कमी करपाचे वादे केल्ले, हे जनता गेले 10 वर्सां सोदतात अच्छे दिन खंय ते. आणि त्या हेजेर लोकांचो जो राग आसा, राज्य सरकार ज्या तरेन करप्शन आणि मिस गव्हर्नन्स हाजेर लोक विटलेले आसात, आणि केंद्र सरकाराचे जे इश्यू आतात सांगलेले, गोंयकारांक आयज एक सेकंड ओपिनियन पोला खातीर म्हाका दिसता फायट करपाची गरज आसा. एक फर्स्ट ओपिनियन पोल जाल्लो तो गोंय सांबाळपाक. आयज आमी एक अशा परिस्थितीचे आसा की गोंयची अस्मिताय काबार जाता काय कितें, गोंयची आयडेंटिटी काबार जाता काय कितें. सो वी आर इन द आयडेंटिटी क्रायसिस रायट नाव. ज्या तरेन डेव्हलपमेंटाच्या नांवान आमची इकोलॉजी, आमचे एनवायरमेंट,
काबार जाता, कितलो डेव्हलपमेंट आमी सस्टेन करपाक शकता याचो अंदाज करनासतना केंद्र सरकार, राज्य सरकार आमचेर वेगळे वेगळे प्रोजेक्ट लादले वयतात, तितूंतल्यान जनता नाखुश आसा. आणि त्या खातीर गोंयकार, प्रत्येक गोंयकार आयज जो वोटींग करतलो 7 मे तो गोंयच्या आयडेंटिटी खातीर करतलो, गोंयच्या अस्मिताये खातीर करतलो आणि गोंय हे गोंय उरचें म्हणून करतलो. आणि त्या खातीर हो सेकंड ओपिनियन पोलाक गोंयचे प्रत्येक नागरीक हो उबो रावतलो आणि ह्या सरकारा विरुद्ध वोट करतलो. आयज गोवा काँग्रेस ही फक्त गोवा काँग्रेस एकूच ना, हाचे बरोबर वेगळे जे पक्ष आसात आमकां सपोर्ट करतात, त्याच बरोबर वेगळे NGOs आसात, एक्टिविस्ट आसात, गोंयचे अनएम्प्लॉयड युथ आसात, आमचे शेतकरी आसात जेंचेर ह्या सरकारान अन्याय केल्लो आसा, गोंयचे आमचे ट्रान्सपोर्ट फिल्डांत जे टॅक्सीवाले आसात, जे मोटरसायकल पायलट आसात, म्हणजे ल्हान समाजाचो प्रत्येक घटक ह्या सरकाराच्या आयज विरुद्ध आसा. आणि ह्याच खातीर म्हाका दिसता आमचे दोनूय कॅन्डिडेट जे आसात जिखून येवन परत एक इतिहास जातलो. खूब तेंप जालें गोंयांत दोनूय खासदार काँग्रेसचे जिखल्यात, पूण ह्या वेळा एक अशी उमेद दिसता की गोंयकारां भितर नाराजी आसा आणि ती नाराजी आमकां 7 मेक दिसतली. साऊथ गोवाक तर असो कॅन्डिडेट दिल्लो आसा जो एक दिसाचो पार्टीचो मेंबर, म्हणजे आयज बीजेपी पार्टीचे वर्कर जे आसात तांकां आयज रेस्पेक्ट उरलेलो ना, ते आयज लेबर कॉन्ट्रॅक्टर जाल्यात. कारण खंयचो तरी कॅन्डिडेट येता, पयशे घेवन येता इंडस्ट्रियलिस्ट, आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांक तो पयशे दिवन तांकां काम करून घेतलो आनी इलेक्शन जातकच त्यांच्या तेजे कांय संबंध ना. पयलींच बीजेपीचो कार्यकर्तो नाराज आसा, कारण ज्या आमदारा विरुद्ध गेले ते 10 वर्सां झगडल्यात. 10 वर्सां पयलीं जे 10 आमदार गेले, त्याच्या नंतर 8 आमदार गेले, आणि आयज त्यांची दादागिरी तांकां सहन करपा पडटा. म्हणजे त्यांची लिडरशीप उरलेली ना. बीजेपीचो कार्यकर्तो हो फक्त आयज लेबर कॉन्ट्रॅक्टर जाल्लो आसा, आणि ताका तिडक भायर काडपाक 7 मेक एक संदी दिल्ली आसा आमच्या कॉन्स्टिट्युशनान. आणि म्हाका दिसता ते एक संदेश केंद्र सरकाराक धाडटले, त्यांच्या नेतृत्वाक धाडटले, राज्यांक जे त्यांचे नेतृत्व आसा तांकांय धाडटले. आणि म्हाका खात्री आसा बाब रमाकांत खलप आणि ॲडव्होकेट विर्याट एक बहुसंख्येन जिखून एक नवो इतिहास गोंयांत करतले. फ्रेंड्स, पार्टीची हायकमांड, पार्टीच्या नेत्या मॅडम सोनिया गांधी, सगळे सिव्हिल सर्व्हिसेसचे मेंबर्स, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी, आमचे तिन्ही आमदार, आमच्या उत्तर गोव्याचे सगळे पदाधिकारी, दक्षिण गोव्याचे पदाधिकारी, आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे ग्रासरूट लेवल वर्कर्स, या सगळ्यांचे एक मत आमकां ह्या आमच्या दोगांच्या निवडीन जाल्ल्याचें म्हाका दिसता. ज्या प्रकारची पाठिंबो आमकां सुरवातीपासून लोक दिवपाक लागले, तुम्ही फुडें सरात, तिकीट घेयात आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून उबे रावात. हे जे लोकांचो पाठिंबो मेळत गेलो त्याचे पर्यावसान आज आमकां दिश्टी पडटा की आज काँग्रेसच्या हायकमांडान हो निर्णय घेतला. हांव त्यांचे आभार सगळ्यांचेच मागता. आणि हे आभार मानीत आसतना तुमचे प्रेसचे आजवर तुम्ही खरे म्हणजे आमच्या विचारांक लोकांपर्यंत तुम्ही पावयले. हे अशेच तरेन तुम्ही जे पावयतले ही आमची खात्री आसा. लोकांसाठी झगडप हे आमचे ब्रीद. म्हाजो स्वताचो इतिहास तुमच्या समोर उगडे पुस्तका सारको, बुका सारको आसा. इतली वर्सां जो हांवें काम केलां, भितरल्यान प्रत्येक स्टेजचेर गोंयांत जेन्ना आमदार जालो त्या दिसा पासून दिल्लीक खासदार जालो, मंत्री जालो त्या दिसा पर्यंत जे काम केलां ते लोकांसाठीच काम केल्लें आसा. आय हॅव वर्कड for the local people, I have worked for the countrymen, and also I have worked in such a way that India could be proud of itself in the International Committee of Nations. हेच काम आमकां फुडें व्हरपाचें आसा आनी तें फुडें व्हरून गोंयचो आवाज आमकां आमच्या लोकसभेन काडचो आसा. वी विल बी द वॉयस ऑफ पीपल इन द पार्लमेंट. हें इतलें हांव सांगता. फुडें परतून एकदां मेळुया. त्यावर आमचो इंडिव्हिज्युअल प्रोपेगंडा मॅनिफेस्टो कितें आसतलो, पार्टीचो मॅनिफेस्टो कितें आसतलो, ताचो तुमच्या समोर आमी उक्तावण करून तुमचे कडेन डिस्कस करता. थँक्यू. आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबा अमित पाटकर, आमचे CWC मेंबर बाब गिरीश चोडणकर, लीडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमाव, आमचे कोऑर्डिनेटर्स फॉर साऊथ गोवा बाब एल्टन डिकोस्टा, फॉर नॉर्थ गोवा एडवोकेट कार्लोस फेरेरा, आणि आमचे सगळे हांगा पार्टीचे लीडर
पार्टीचे मेंबर सगळ्यांक उमेदीन आयल्या, सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनी हांव पार्टी लिडरशिपाकूय इन दिल्ली देव बरें करूं म्हणटा. कित्याक एक जी तिकीट म्हज्या नांवान जी अनाउन्स केल्या, म्हाका दिसता ही तिकीट इज नॉट फॉर कॅप्टन विरियाटो फर्नांडीस. ही तिकीट जशें बाब गिरीश चोडणकरान सांगला, जो आवाज उठयता, ट्रान्सपोर्ट सेक्शन जावं, अनएम्प्लॉयमेंट सेक्शन जावं, जे आमचे नुस्तेकार आसा, ही तांकां तिकीट. जो एसटी समाज आपणाचो हक मागता, ही तिकीट तांकां दिल्ली आसा. जे एक्टिविस्ट गोंय सांबाळपाक, जमीन सांबाळपाक आख्खे गोंयभर भरता, ही तिकीट तांकां दिल्ली आसा. अशे खुबशे गोंयान इश्यूज आसा आनी जे लोक फायट करता, जावं ती संजीवनी इश्यू, जावं ते आमचे कॅज्यू प्लांटेशन लोकल, जावं फार्मर्स, मायनिंग डिपेंडंटाचेर जे 10 वर्सां जाली अत्याचार केल्लो आसा, जे लॉ अँड ऑर्डर क्रायम लोकांचेर जी आमची बाई सिद्धी नायकाची आवय बापूय हक मागता, जस्टीस मागता, म्हाका दिसता तिकीट तांकां दिल्ली आसा. हो आवाज जे जशे एडवोकेट खलपान सांगला, हो आवाज आमी दिल्लीक उठयतले म्हणून. हांव परते सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी खात्री आसा की आमी सगळे एकवटान ह्यो दोनूय सिटी जिखून दिल्लीक हो आवाज आमी व्हरतले. देव बरें. आपल्या सुवातेर आणि एक महत्वाची सूचना आसा. ताज्या उपरांत वी विल टेक एनी क्वेश्चन्स फ्रॉम द मिडिया. आमच्या मदीं आदले बीजेपीचे कॅबिनेट मंत्री मॅडम अलिना साल्दाना, जे कोर्तालेची MLA आशिल्ली, ती आज तिच्या बरोबर हे जे शेकड्यांनी तिचे सपोर्टर जे आज हांगा आयल्यात, तांकां हांगा एक्चुअली उबे रावपाक मिडियाक सुद्दां जागो ना, सो तिचे आज आमी हांगा जॉयनिंग करतात आणि तिचे सपोर्टराचे जॉयनिंग वील डू लेटर. आय रिक्वेस्ट मॅडम अलिना. आज गोंयभर ब्युरी आलेमावान आणि आमचे CWCचे मेंबर गिरीश चोडणकरान सांगले की आज खुद बीजेपीचे कार्यकर्ता आणि बीजेपीचेच लोक आज तांचेर विटल्यात. आणि म्हाका दिसता जो आज डिसिजन आतली मंत्री मॅडम अलिना साल्दानान केला, कित्याक तिकाय आज कळून आयला की ज्या भशेन गोंयचेर हे बीजेपीचे सरकार जो अन्याय करता, ते मागीर डबल ट्रॅकिंग आसूं, आमी पळयला की कितली वर्सां जाली ती कठोर आपलो आवाज त्या डबल ट्रॅकिंगाचेर, कोळशाचेर उठयत आसा. सो अशे खुबशे बीजेपीचे लिडर्स हे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षान प्रवेश करतले. सो हांव मना काळजांतल्यान तांचे धन्यवाद करता आणि तांकां हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर टेकिंग सच अ बोल्ड स्टेप एंड जॉयनिंग काँग्रेस पार्टी. अमित, ती तुमचे अलायन्स पार्टनरान आशिल्ले म्हणून आता आपण आशिल्ले, आप सोडून तांणी ताजो डिसिजन आमचे अलायन्स जावच्या पयलीं घेतिल्लो. हर डिसिजन आय थिंक वॉज बिफोर द अलायन्स. What made Any you, madam, to questions? join Congress? What made you to join Congress? What made me join Congress? I think that's a very pertinent question. I joined Congress because I remember my young days when Congress was ruling the state. There was peace and order in the state. There was friendship among the various communities of the state. It was beautiful to be a part of the state of Goa. Tiny state, but a state that was an example to the other big states of the country. There was law and order, there was peace, and everybody could perform according to his or her talent. There was sincerity at every level. And somehow I feel that we are missing those days when, let me tell you, I have been praying for
for this good news that our candidates will be announced and we will start working. Because I remember the good old days when Congress ruled Goa. There was friendship among all the communities. Okay? I remember my house in Mapsa. We were surrounded by houses and big houses belonging to different families of different communities. But that did not make a difference. We could walk in and out of each other's houses as if they were our homes. And that is what I want Goa to be well known for, because that is what Goa is known for, and that tradition has to continue. And I have no doubt that our representatives who will be elected, I'm very sure they'll be elected, they will raise the voice of Goa at Delhi to ensure that there is proper administration, there is development, and there is sincerity at every level of function. I take this opportunity to congratulate the two candidates, and Captain Viriato and Advocate Ramakant Khalap. I'm sure they will do justice to the faith and trust that the people of Goa have reposed in them. Congratulations to both of you, sir, and we'll all be working to see that we all share the triumph at the end of this period. Thank you. तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आशिल्ली मॅडम, सो तुमचो एक्सपिरियन्स कसो आशिल्लो बीजेपी सरकारा भितर? Okay, see, I like to be honest and truthful in whatever I speak. I want to say that at that point of time, Sir Manohar Parrikar ji was there, and somehow I always felt that he was very respectful and very considerate in whatever were our demands for my constituency. I'm very proud to say that a lot of development happened in the constituency. I had no issues, and believe me, I wish I could show you all my booklet, of all the works done. I did a lot. But it's not I. It's the government of the day that allowed the development to happen in the constituency, because they felt that that was the need of the people of that constituency. And I know that but as time went by, somehow the peace that Goa, the tiny dot-sized Goa is known for, was being slowly disturbed. Various projects that are totally anti-Goa, projects that dot-sized Goa cannot contain, like the double track, for example, are being brought. And I know that our two representatives who will make it to the Lok Sabha will fight against these projects and put an end to these projects, because these projects will destroy our dot-sized Goa. We all love Goa, and our first priority is Goa and the people of Goa. See, आता गेल्ले एक आठवडो मिडिया दिसांतल्यान 4 सेन्सेशनां करता की काँग्रेस पक्ष, हांव ताजे डिटेलान वचना. सो लेट्स बी स्पेसिफिक. टुडे काँग्रेस पार्टी हॅज गिवन द 2 कॅन्डिडेट्स साउथ गोवा एंड नॉर्थ गोवा. सो ताजेर सेन्सेशन करा मरे. बीजेपीन गोंयची पाळ घातली प्रत्येक गोंयकाराक खबर आहा. प्रेसिडेंट, तेजेर प्रश्न आसा की आयजो स्पोक्सपर्सनान एक प्रश्न केला, जे म्हणजे तुम्ही म्हणताले की पल्लवी डेस्पोटनचे जे आसा ते खंयसून तर भायरसून रिपोर्ट केला म्हणून. तशेंच ते म्हणटा की तुमच्या पार्टीला तुम्ही ताका म्हणून केल्या, पूण जे तुमचे मेन पार्टी वर्करांनी एक मिनिट. I'll answer. No, I think that प्रश्न कितें आसा, हे भाजप भक्तीने प्रश्न केला. रमाकांत खलप गेल्ली 20
वर्सां खंय आहा हे सगळे गोंयचे जनतेक खबर आहा. सो म्हाका दिसता ताजो आन्सर whoever has asked the question stands at answer. Viriato, a question for you. Pallavin, BJPची जे कॅन्डिडेट हा पल्लवी देशमुख, त्यांनी हॅज accused you of insulting a woman by making charges against her. तुम्ही त्याच्याबद्दल किती वाईट अशी उतरा काढला अशी त्याचे म्हणणे आहे. ताजेर I will answer. I mean, I have spoken to the candidate just now. We had a discussion. बीजेपीक मरे कितें जाणा तूं, बीजेपीक संवय आसा की मेन इशूंतल्यान फोकस कसो डायवर्ट करप, मेन मुद्द्या वयल्यान लोकांक डायवर्ट करून दुसरे कडेन कशें व्हरप, अर्थाचो अनर्थ कसो करप, हे बीजेपी कडल्यान शिकपा जाय. आतां तूं फाटले जर 8 दीस जर पळयत जाल्यार ते कितें करता, हांचे पळय ते घातकी आनी पातकी पळय तांणी घेतल्या ते प्रत्येक देवळान वचून देवा कडेन माफी मागता मरे. आनी करता कितें म्हाका सांग पळय, फाटल्या 8 दीस जर तूं पळयत जाल्यार ते फक्त देवळांनी वचून देवा कडेन माफी मागता. सो म्हजी एक रिक्वेस्ट आसा भुरग्यां कडेन की फुडले 30 दीस गोंयचे जनता ही बारीकसाणेन पळयता. कित्याक आज हे इलेक्शन पळय आसा न्ही, आज लेवल प्लेइंग फील्ड उरलेलें ना. आज बीजेपी वॉन्ट टू हेड टू ऑटोक्रेसी, तो डिक्टेटर जावपाक सोदता. आज काँग्रेस पक्षाचे अकाउंट तांणी बंद केल्यात. फाटल्या दिसांनी तुमी पळयले 1800 कोटीची आमकां तांणी नोटीस धाडली. कित्याक? बिकॉज बीजेपी डजंट वॉन्ट टू हॅव अ लेवल प्लेइंग फील्ड. सो हे जे इलेक्शन आसा हे काँग्रेस पक्ष एकटो झगडपाना. ही पुराय गोंयची जनता ज्या 70% गोंयकारांनी पळय बीजेपीच्या अगेन्स्ट पळय मतां केल्या, वो प्रत्येक गोंयकार हे इलेक्शन लढपाचो. सो आय थिंक फुडले 30 दीस तुम्ही जसे आमची कॅम्पेन, ऑफिशियल कॅम्पेन ऑफ द काँग्रेस पार्टी विल बिगिन ऑन 9th. गुढी पाडवाच्या दिसाक आम्ही नॉर्थ गोवा हुतात्मा चौक थंय सकाळच्यान चालू करतले आणि हुतात्मा स्मारक, आणि त्याच दिसाक आम्ही आमचे साऊथ गोवाची कॅम्पेन जी आसा ती लोहिया मैदाना वयल्यान चालू करतले. डिटेल प्रोग्राम विल बी शेअर्ड टू द मीडिया. अमित सर, बीके अजूनही हॅपी ना म्हणून सांगा दोन्ही कॅन्डिडेट कितें हांव म्हणजे बीके म्हणटा तो एक आमचो पक्षाचो कार्यकर्तो. इज अ व्हेरी लॉयल वर्कर ऑफ द काँग्रेस पार्टी. गेल्ली 2 वर्सां तो आमच्या बरोबर सेगीत काम करीत आसा. ही वॉज एन एस्पिरंट. आय हॅव स्पोकन टू हिम ओवर द फोन अँड ही इज फॉर द पार्टी. एक एश्योरन्स दिता की विजय बीके म्हणटा तो काँग्रेस पक्षा बरोबर आसा, काँग्रेस पक्षा बरोबर रावता अँड ही विल बी देयर आफ्टर दीस. आय गोइंग मीट. व्हॉट अबाउट साधनाची तुम्ही सिनियर बिकॉज ही इज नॉट प्रेझेंट टुडे हियर. सिटिंग एमपीची तिकेट खात्रेल्या पळय ती तुमकां म्हारग पडटली ना. पळय कशें आहा, फ्रांसिस्को सार्दिना म्हणटा त्या स्टेचराचो लिडर काँग्रेस पक्षाचो, हुज अ व्हेरी सिनियर लीडर ऑफ दिस काँग्रेस पार्टी, जो 4 फावट खासदार जालो, जो 6 फावटी आमदार जालो. सो काँग्रेस पक्षान हायकमांडान जो डिसिजन घेतला तो मे बी येणाऱ्या काळात मे बी फ्रांसिस्को सार्दिनाक एक मोठी जबाबदारी दिवपाचें कितें कारण आसतलें. पार्टी विल टेक दॅट वॉट एवर डिसिजन इज देर. हांव पर्सनली तांचे कडेन सकाळीं उलयलां आणि तांणी म्हाका एश्युरन्स दिला की फ्रांसिस्को सार्दिना इज देयर फॉर द काँग्रेस एंड सपोर्ट इज देयर फॉर द काँग्रेस. तुमचेर एक एलिगेशन आसा बीजेपीचे न्ही, तुमचे अलायन्स पार्टनर आहा बीजेपीन की तुम्ही फोन घेनात म्हणून लास्ट टाइम एलिगेशन केलें. हांवें कितें सांगलें तुका की हांवें दिलें मरे ताचें उत्तर. ह्या दिसांनी मिडियाक कितें जालां, सेन्सेशन करपाची संवय जाल्या. मिडियाचो कोण आहा हांगा प्रुडंट अमित पालेकराची जेन्ना तुमी न्यूज मारली तेन्ना हांवें अमिताक फोन केलो. कित्याक जेन्ना आमी दोगूय जाण पळय दिल्ली आशिल्ले तेन्ना आमी ताजे कडेन उलयल्या. ताच्या उपरांत हांव येवन 2 दीस हांव बरो नाशिल्लो, अजून म्हजो ताळो सारको जावना. सांग अमिताक फोन केलो. अरे म्हणलें तूं म्हणलें केन्ना, ना ना म्हणपाक लागलो ते म्हणपाक रॉंग न्यूज मारले, आपूण क्लॅरिफिकेशन दिलां, तुवें फोन उबारलो न्ही, तुजो फोन लागना आशिल्लो म्हणून. सारकी न्यूज मारता आसतना सारकी फोन लागना. तुमचे बीजेपी तुमचे काँग्रेसीचे कार्यकर्ते आपले त्यांना त्यांचे म्हणणं की फोन घेना म्हणून पार्टी अध्यक्ष. म्हाका दिसता लेट्स फोकस टू प्लेस. आज इशू आहा तो फुडले हे 30 दीस हे गोंयकार म्हाका खात्री आहा की तुय विटला आसतलो बीजेपी सरकाराचेर. हे 100 रुपया पेट्रोल तुका परवडटा. सो फुडले 30 दीस ह्या बीजेपीचे आमी सरकाराच्या अगेन्स्ट जे आमचे कॅम्पेन प्रत्येक वोटर प्रत्येक गोंयकारा कडेन पावपाचो आमचो प्रयत्न. तातूंत
म्हाका खात्री आहा की तुमचो आमकां सहयोग आसता. One thought, please. Yeah. आज सकाळी जेन्ना हांव उठली, I never thought that I would be joining Congress. Okay. Later on, I came to know that our two long-awaited candidates had been granted the ticket, and I was so happy and so excited because I have full faith in Advocate Ramakant Khala, who is my neighbor, and I know the respect that he enjoys among the people of the area where he lives. I know Captain Viriato, not just yesterday or a few days ago. I know him for the last few years, and every time we have met, his concern has always been Goa and the people of Goa. And that is what we need in our candidates today. So I really thank the Almighty, and I know that we'll make it. आम्ही एक जे कार्यकर्ते काँग्रेसाचे सोडून गेल्ले फाटी इलेक्शनाक तांकां परत हाडपाचे कितें प्रयत्न केले? काँग्रेसीचे कार्यकर्ते जे सोडून गेल्ले किंवा इतर पक्षांत गेल्ले, आज काळाची परिस्थिती अशी जाल्या की सगळे जाण आज जे खंय खंय गेल्ले पळय सगळे एकठांय आयले. ह्या बीजेपी हरोवपाक जे इंडिया आघाडीचो जो ब्लॉक जाला, आमी सगळे एकत्र आहात. येणाऱ्या काळात तुका दिश्टी पडटलें की सगळे कार्यकर्ते मिळून कसो आमी ह्या गोंयकारां मेरेन पावपाचो प्रयत्न आसतलो. candidate on the same day as BJP Foundation Day. Is there a reason for? But I have a question to both the candidates. BJP फाउंडेशन are left for. तुगे क्वेश्चन हा पळय ते तागे फाउंडेशन हालोवपाकूच आमी आज एक कॅन्डिडेट डिक्लेअर केले. भाजप आणि आरजेपीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. तुम्हाला फक्त 30 दिवस मिळतात, ते पुरेसे आहेत. अरे पळय कितें आहा जाणा, प्रत्येक गोंयकार हो आज काळजान काँग्रेस आहा प्रत्येक गोंयकाराच्या. हे पळय आतां लोकांकडे पळय सांगता आमी फर्स्ट राउंड सेकंड राउंड कित्याक वतात? कित्याक हांणी जी पाप केला तुका सांगलें हांवें की हांचो प्रचार खंय देवळांनी चल्ला. हे वचून देवाकडे माफी मागता की घातकी आणि पातक्यांक घेऊन पळय भोंवता ते आमकां माफ करचे म्हणून ते थंय वतात. सो हांकां लोकांकडे वचपाची गरज आसली. आनी लोकांक फटयले न्ही रे, 15 लाख रुपये दिता म्हणून सांगिल्ले, 2 कोटी जॉब दिता म्हणून सांगिल्ले, अच्छे दिन येतले म्हणून सांगिल्ले, मायनिंग चालू करता म्हणून सांगिल्ले. ताचेर आज हांव उलयना प्रॉब्ली इन प्रेस कॉन्फरन्सान. हे सरकार कशें गोंयकारांक फटयता दॅट ऑल्सो वील एक्सपोज. आनी आमच्यो न्हंयो कश्यो विकल्यो, रिव्हर नॅशनलायझेशन कशें केलें, पोर्ट काडून आनी कोणाच्या ताब्यान कसो दिलो, गोवा कोल हब कशें करप, ही पळय जी पळय आज तांणी हे गोंय काबार करपाचो जो प्रयत्न केला तांकां गरज आहा लोकां कडेन वचून माफी मागपाची. दुसरें तुमी पळय जे आरजीचो पळय जो उल्लेख केलो, आमी आमचे काँग्रेस पक्षाचे सगळे लिडर आमचो एक प्रयत्न जालो की जशें आमी बाकीचे इंडिया आघाडी कडेन जेन्ना आमचो अलायन्स जालो, जेन्ना मिटींग जाली तेन्ना आमी गोंयच्या हिता पासत गोंयकाराच्या फ्युचरा खातीर आमी आरजीकूय अप्रोच केल्ले. हे आज ओपनली सांगता. आमी तांकां सांगलें की आज ही लढाय आसा ती लढाय ह्या बीजेपीच्या सरकाराक घरात हाडपाची लढाय आसा. आज आमचे गोंयचे अस्तित्व जर सांबाळटलो, जर तर मुखार गोंयकाराचे इंट्रस्ट प्रोटेक्ट करतलो, कित्याक आज ज्या पद्दतीन बीजेपी जागो विकपाक लागला, जे नॅचरल कावर करपाक लागल्या, थंय ह्या बीजेपीक घरात हाडपाक जाय. सो ते आमच्या प्रयत्नान तांणी सांगले की आमकां इंट्रस्ट ना, आमी आमचो प्रचार चालू. हे म्हाका दिसता ऑलमोस्ट 15-20 दिसाची पयलींची खबर. एक बरो नामनेचो मनीसूय तातूंत भितर आशिल्लो इन दीस, बट दे हॅव रिफ्यूज. नाव वाय दे हॅव रिफ्यूज आय डोंट नो. तांणी एक्चुअली आमचे कडेन येवन एटलीस्ट संवाद तरी करपा आशिल्लो, उलोवप तरी करपा आशिल्लें. कितें आहा तेंचें कांय ना. हाजे वयल्यान क्लियर जाता की तांकां बीजेपीक जिखोवन दिवपाक हे सगळे प्रयत्न चल्ला, हे षडयंत्र आहा आणि हे आरजी म्हणटा ते बीजेपीची बीटी. My question is to both the candidates. We are now less than 30 days are there for polling. Will you have sufficient time to campaign? हांव सांगता हाचेर. आमची जेन्ना 16 जानेवारी ओपिनियन पोल डे सेलिब्रेशन जालो लोया मैदानात, दॅट वॉज अ टेस्टिंग ऑफ वॉटर्स. आमच्या अध्यक्षान आनी एलओपीन सांगुल्ले ह्यो 500 कॉन्स्टिट्युएन्सी आसा तातूनच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा.
सी द रिस्पॉन्स, ग्राउंड रिस्पॉन्स कितें आसा तो. एंड दॅट सेलिब्रेशन लोया मैदान वॉज अ सक्सेस. आणि थंयसान जेन्ना आमची मिटींग जाली तेन्ना सांगले कॅन्डिडेटाच्या नावार प्रचार करचे ना, पाटयेच्या नावार करा. आणि तेन्नाच्यान ऑलमोस्ट 2 months बॅक आमी पळय स्टार्ट केल्ले काणकोणच्यान. थोडे कॉन्स्टिट्युएन्सी 3 राउंड जाले, थोडे कॉन्स्टिट्युएन्सी 2 राउंड जाल्या. 17 कॉन्स्टिट्युएन्सीज आमी कव्हर केल्या. डिफरंट. But there are reports that you don't have booth committees in some of the assembly constituencies. नाही हे कोण हे तुका सांगल्या पळय ते थोड्या सेन्सेशन करपी लोक बीजेपीचे कळ्ळे न्ही तांकां आमच्या BJP to tell me. But there are reports. I don't need BJP to tell me. ना ते खतखते म्हणून एक आहा पळय खतखते ते हे सगळे व्हायरल करता. दुसरे तुका हांवें सांगलें कशें की आज गोंयकाराच्या काळजान काँग्रेस आसा. गोंयकारांनी विचार केल्लो कित्याक आज सकाळच्यान बाब युरी आलेमान सांगता सकाळच्यान पळय आमकां फोन कॉल आयल्या, मेसेजी आयल्या. अरे तूं सोशल मिडियाचेर वच आनी कमेंट्स वाच मरे. ताचेर तुका कळटलें की काँग्रेसीची कॅम्पेनिंग 30 दीस कमी पडटले काय चड जातले ते. लोकांनी ऑलरेडी डिसायड केल्ल्या. सोशल मिडियाचेर आज तूं कमेंट्स पळय, पीपल आर सो हॅपी. एंड आज सगळे लोक एकठांय जाल्ल्या. म्हाका खात्री आहा की हांवें फाटल्या दिसांनी सांगिल्लें की साऊथ गोवाचे सीट आमी जिखता. तू पळय मरे ते नविका कुमारान सुद्धा सांगले मरे की एक सीट काँग्रेस जिखता म्हणून. कित्याक ती सांगपाक शकना दोन्ही जिखता म्हणून. आनी तिका फाल्यां उडयता आशिल्ले काडून कामावळी. मार्जिन अपेक्षित काँग्रेस पक्ष दोनूय सिटां जिखता. हांवें लास्ट टायम सांगिल्लें की साऊथ गोवा आमी जिखता, वेरएज नॉर्थ गोवा 50-50 चान्सीस. तांचो इंटरनल सर्वे रिपोर्ट आशिल्लो. आनी आतां म्हाका दिसता आमी जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केला आमची कॅम्पेन चालू जातली. नॉर्थ गोवा निश्चित आहा. ते फुडल्या येणाऱ्या काळात तुमकां कळून एक उदरचो कोण कितें जालां कोण बरो ना तेका दोतोरा बरें गेल्या जात पण एक इंडिया समले टॅबलेट दिली जाल्यार बरें जाता. बट तूं तरी सर क्रोनीक आहा न्हू जाल्यार तेजें रिहॅबिलिटेशन आमी घालूंक पडटा 3 महिने 4 महिने. सो आमी आमचे कडेन मातशे वेळार आमी दोतोरा बरें इंडिया समले एक 5 दीस एक म्हणजे ते क्रोनीक जाले तांकां रिहॅबिलिटेशन त्या ते पद्दतीन 6 महिने 7 महिने दोन रिहॅबिलिटेशनाकू बरें जावपाकू तेका लावन ते जाय. लोकांक मला एक टॅबलेट दिल्यार बरें जातलें. तुम्ही एक स्टेटमेंट केलो रिसेंटली की तुमचे पर्सनल मत आसा की तुमचो वोट बीजेपीक तुम्ही दितले म्हणून. तिकीट मेळना आणि फटीकपण आसा हें. तुम्ही स्टेटमेंट क्लॅरिफाय दिल्लो आसा. हांवें स्टेटमेंट असो केन्ना करूंक ना. आनी आय टेल यू ऑल म्हजी जी इंटेग्रिटी आसा पळय इट हॅज बीन टायम टेस्टेड. इट हॅज बीन टायम टेस्टेड. बरोबर कितें उलोवपाचें ना. इश्यू वॉज व्हेरी सिंपल की श्रीपाद नायक said that Khalaf is my friend. I reciprocated. I said yes, he is my friend. Then his second question was, if I was not in politics, I might have voted for Khalaf. Reciprocal. If I was not in politics, I might have voted. It's a talk between two friends. Now it has been so interpreted. If I am not given a ticket, I will vote for it. If this is how the way people, friends like you, interpret it, what? Now you are competitors. How do you see the competition? Yes, I will defeat him. And he will remain my friend. साऊथ गोव्यात जो कॅन्डिडेट तुम्ही दिला विधानसभेक त्याला चान्स दिले आणि आता परत लोकसभेक त्याच्यावर विश्वास दवरला. एक्झॅक्ट कितें कारण? कशें आहा की पार्टीचो प्रोसेस जो आसता तातूंत खूब तरेचे म्हळ्यार सर्वे जाता. पार्टी लोकां कडेन उलयता, इतर लिडर्सां कडेन उलयता. आनी ह्या फावट आमचे इंडिया आघाडीचे आमचे वांगचे वांगडी आसा. हे सगळे मुद्दे प्रश्न घेवन पार्टीन रायट कॉल घेतिल्लो. आनी म्हाका दिसता साऊथ गोवाच्या जनतेन डिसायड केल्ले आहा. सो ते तुका येणाऱ्या म्हाका दिसता एका आठवड्या भितर पिक्चर क्लियर. लास्ट क्वेश्चन तुमचे कोण स्टार प्रचारक बी येवपाचे सगळे एकाच प्रेस कॉन्फरन्सात तुम्ही स्टार कॅम्पेनर्स एंड ऑल दॅट प्रोसेस विल फॉलो. स्टार कॅम्पेनर्स एंड ऑल विल तुम्हीच सगळे स्टार म्हणून गोयचे स्टार कोण हे सगळे स्टार. बाब आमचो गिरीश चोडणकर आतलो हू इज नाव
Looking after four states. हे आदले आमचे केंद्रीय मंत्री, आमचो बाप विरोधी पक्ष फुडारी, आमचे दोन्ही आमदार, दोन्ही कॅन्डिडेट, प्लस म्हणजे इतर सगळे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सगळे आमचे चेअरमॅन, आमचे ऑफिस बेरर्स, आमचे युथाचे महिला, आणि हे सगळे स्टार गोंयचे. These are all our stars. आणि म्हाका खात्री आहा की गोंयची जनता ह्या फावट हे सगळे स्टारांक पळोवन काँग्रेस पक्षाक जिखून हाडटली. हांवें म्हाका दिसता ताचें उत्तर दिलां. आमचो बाब फ्रांसिस्को साल्वीन म्हणटा तो एक सिनियर व्हेरी हाय स्टेचराचो लिडर, आणि ताचो रोल गोंया पातळीचेर पक्ष ताचेर डिसिजन घेतलो. थँक्यू.